घराची वास्तुशांती केलेली नाहीये तर आम्ही त्या घरात राहायला जाऊ शकतो का? मला हा खूप वेळा खूप जातकांनी विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवतेय. सगळ्यांना हा प्रश्न आयुष्यात एकदा तरी पडतोच, त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, कारण नंतर तुम्हाला हा व्हिडिओ मिळणार नाही. आणि ज्यांनी कोणी नवीन घर घेतलं असेल किंवा हा प्रश्न पडत असेल त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. कसं असतं ना की खूपदा शहरांमध्ये समजा जर भाडेकरूंना सांगितलं की घर सोडा, तर आपल्या नवीन घराचं अजून कन्स्ट्रक्शन होत नाहीये किंवा काही गोष्टी झाल्यात पण मग लगेच तिथे राहायला जावं लागतं. त्याचबरोबर कधी कधी वास्तुशांतीचे मुहूर्त 2-2 महिने नसतात. मग अशा वेळेस आपण तिथे राहायला जायचं का? कारण की परत एक्सपेन्सेस वाढू शकतात. मग हा प्रश्न खूपदा जातकांना पडतो की वास्तुशांत झाली नाहीये तर आपण त्या घरात राहायला जायचं का? आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की जोपर्यंत घराची वास्तुशांती होत नाही तोपर्यंत त्या वास्तूमध्ये राहण्यास ती उत्तम नसते. किंवा आपण इव्हन रिनोव्हेशन जरी केलं असेल, घरात काही नवीन फर्निचर वगैरे बनवलं असेल आणि पूर्ण घर नवीन केलं असेल, तर अशा वेळेसही वास्तुशांती करावी लागते. परंतु काही कारणास्तव जर आपल्याला आधी राहावं लागत असेल आणि वास्तुशांती करता येत नसेल, मुहूर्त नसतील, तर अशा वेळेस आपण राहायला जाऊ शकतो. परंतु त्यावेळेस आपल्या पंचांगामध्ये लिहिलेलं आहे की घराची गृहशुद्ध्यर्थ उदक शांती किंवा ग्रहयज्ञ करून मगच जावे. मग अशा वेळेस ज्योतिषाकडून एखादा चांगला योग्य दिवस काढून घ्यायचा. त्या दिवशी हळद कुंकू, पाण्याने भरलेला कलश, थोडे तांदूळ आणि देवाचा फोटो हे घेऊन त्या दाम्पत्यांनी नवीन घरामध्ये स्थापन करायचं. त्याचबरोबर तिथे त्या दिवशी तुम्ही राहायला गेल्यास चालू शकतं. परंतु जेव्हा केव्हा वास्तुशांतीचा मुहूर्त असेल किंवा ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण बांधकाम झाल्यानंतर वास्तुशांती करायची वेळ पडणार असेल, तर पहिले करून घ्या, कारण वास्तुशांत करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या घरामध्ये शांती, सुख, समाधान ह्या गोष्टी टिकण्यासाठी. बरं, आता खूपदा असा प्रश्न असतो की वास्तुशांती झालेली आहे आणि मग आम्ही परत दुसरी करायची का? तर अशा वेळेस रिनोव्हेशन झालंय, रिडेव्हलपमेंट झालंय, आधीची वास्तुशांती झालेली आहे, मग आता परत करू का? वास्तुपुरुष ऑलरेडी पुरलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही वास्तुशांती करू शकता. पुरलेला वास्तुपुरुष कधीही परत काढायचा नाही जमिनीतून, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. परंतु वास्तुशांती ब्राह्मणांनी मंत्रोच्चार करून, त्याचबरोबर तुम्ही तिथे अन्नदान करून पूर्ण त्या घराचे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह करणं, वास्तुशांत करणं हे गरजेचं आहे. आणि मग तुम्ही राहायला जाऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद. डॉक्टर श्यामल, अयादी एस्ट्रो वास्तू. ओम साईराम.